तुमच्या जुन्या गाया किती आहे आणि आता जुनी ती एक आहे. हां जास्त म्हातारी ती आहे. किती वय तिचं? तरी 15-16च्या आसपास असेल तिचं वय. म्हणजे वितर झाली 14. हो 14-1 वितर म्हणजे झाली असते. हे दोन्ही हे आत्ता आणलेली आहे. आता साहेब आले त्या टायमाला आणली. हा महिना झालाय तिला. वेगळी दिसते जरा. हा महिन्यात झालं तिला. लय गोचिड बिचड होते हिला. ती घरचीच आहे. ही घरची. हा दोन्ही मध्ये बदल दिसतो पण. हा हिचे केस दिसते अंगावरती. हिचे केस पूर्ण साफ झालेले. ती एकदम चुपडीत दिसते. तरी आता तरी आता तरी बरे दिसते ती सुरुवातीला. म्हातारी असून हिच्या पेक्षा यंग दिसते. ताजी तवणी दिसते असं. कातडी चमकती मस्त. मग ही तुम्ही किती आणली? ही 30,000 ला. काय सांगता? हा किती वेळ येते? ती दुसऱ्यांदा असेल आता गाभण लावली आता ती इकडे आणलं. आणि ही 5-6 येत असेल हिचं. अच्छा 5-6 येत असेल ना. हो बरं फायदा कोण आलं. अच्छा आणि ही तुमच्याकडे पहिल्यापासून? हो पहिल्यापासून म्हणजे मागच्या वर्षी घेतलेली मी. मागच्या वर्षी घेतली. हो म्हणजे तुमच्या गोठ्यातली नाही ही नाही. ही मागच्या वर्षी घेतलेली. अच्छा ही किती घेतली मागच्या वर्षी? ही 40,000 घेतली. ही 40ची. बर ती 23,000ची. हवा घेऊन देणार याला ओळखू येत नाही. तुम्ही घेऊन दिली? तुम्हाला ओळखून आली. आणि किती वर्षाची वय? बापरे म्हणजे फार जाम झाली. पुरं वीक होती ती. इतकी प्रॉब्लेम होती तिला. डॉक्टर डायरेक्ट नाही म्हणून सांगितलं. म्हणजे तुम्ही जाम जायला? हा डायरेक्ट जाम म्हणजे फार हे लागली कला सापडली. डॉक्टर म्हणे ही लागणार नाही काय. अच्छा हिला ऐकल्याशिवाय पर्याय नाही. म्हणलं नाही इकायची तर नाही म्हणलं. आणली म्हणते. हा परत इकडून टाका म्हणे काय. आता ह्या गायची किंमत काय? आता ही गाय 70-75,000 रुपये 4 महिन्यापासून. अच्छा तुम्ही आणून किती दिवस झाले? आम्ही आणून साधारणतः 6-7 महिने झाले. नाही एवढे नाही. 3 महिने झाले. 3 महिन्यामध्ये गाय किती गाय होती? 23,000ची गाय. 70,000. हा डायरेक्ट 50,000 रुपये वाढ. काय करतात वाढेल. तिला ना मांडीला गोळा होता एक असं मोठा. हा तिला मांडीला गोळा सारखा पुया नव्हतं. मुना मिरची घेतली. बर तिला किती दिवस लगेच चालू केलं? आले हा आले चालू केलं. तिथून सारखी घाणी इकडं गोळा होता. मागच्या साड्यामधून कमी दूध यायची का सांगून शुक्रान 23,000 आणि आता ही कारुडे का त्या गायची कारुडी. त्या गायची कारुडी 1 नंबर काळी. हा ही ना तिच्यावर ही झाली. परत ही झाली बाई. येते की बहिणी. हा तरी लागा ना. जेव्हा मिल्क चार्जर चालू केलं तेव्हा ती लागली. आता ही 4 महिन्याची गाभण. म्हणजे मिल्क चार्जर चालू केल्यानंतर प्रॉब्लेम. हा म्हणजे आता तिच्यावर ही झाली अगोदर 1 नंबर. त्याच्यानंतर 2 नंबर ही 3 नंबर ही झाली तरी लागली नाही. आता ती जेव्हा मिल्क चार्जर चालू केलं तेव्हा ही लागली. साधारणतः 3 महिन्याची गाभण आहे आता ती. तुम्ही चालत का नव्हते? कधी पण चालते तुम्ही? आता 5-1 महिने झाले. म्हणजे आता चालू केलं. हा म्हणजे हिला चालू केलं आणि लगेच राहिली. लगेच 15 दिवसात ती विटावर आली. विटावर येत नव्हते. किती दिवस सांभाळली तुम्ही तशी? मी 3 वर्ष सांभाळली. हा अंगावर. हो तशी तर ती 18 महिन्यामध्ये गाई राहून जाते. लागत. हा 24 महिन्यात. हा 18 महिन्यात म्हणतो ना मी तुम्हाला. समजा ती आता तुम्ही 1 वर्ष जरी अंगावर पडली ना. हा 1 वर्ष कंप्लीट. लाख रुपये गेलं. लाख रुपये नुकसान. आता मी सगळी 10,000 पण नाही. काहीच अडचण नाही. 10,000 खर्च झाला तरी काय तरी हा बरोबर बुडाले त्याचं काय वाटत नाही. पण ते माझ्या मागे 10,000 महाग वाटत. इथंच दारिद्र्याला आमंत्रण देतो. हा बरोबर. पहिलं कसं होतं. आता कसं आहे अगोदर आलं पाहिजे मग देऊ. बरोबर ठीक आहे. 8 दिवसाला कमीत कमी एक गाय तरी आजारी पडायची. आजार पण मेन प्रॉब्लेम. हा आणि चारा खायचा ना. आता समजा चारा खाऊ राहिला. आता कोणती ना कोणती लक्ष ठेवावं लागायचं. कधी कोणती गाय चारा खायची थांबल असं. हा त्याचा भरोसा नव्हता. चारा खायची थांबली का ओळखून घ्यायचं आजारी पडली काहीतरी गडबड. आता तसं नाही. आता बिनधास्त टाकून द्यायचा. आराम करायचा त्यांच्या खात्या. हिचा म्हणजे विषय असा होता का पिशवी सापडत नाही डॉक्टरला. सापडत नव्हती. हा पिशवी साफ करायला म्हणजे ती पिशवी ते म्हणे क्रॉस आहे. विकास होईल नाही तिचा. हा क्रॉस झाली म्हणे पिशवी सापडत नाही. आता ती विलाज काहीच नाही. फक्त मिल्क चार्जर केलं चालू. बाकी त्याच्यावर काहीच नाही केलं.
हिची जाणल्यानंतर तिचा जारा अटकला होता. बर जारा अटकल्यानंतर ती जाणली मिल्क चार्जर नव्हतं तेव्हा. तेव्हा नव्हतं मिल्क चार्जर. जारा अटकला मी 15 एक दिवसांनी चालू केलं ते. पण त्याच्यानंतर आहे ना डॉक्टर 2-3 वखत तिची पिशवी साफ करावं लागेल म्हणजे तेव्हा तो जाराची ती घाण बाहेर पडत. मी एकदाच साफ केली सुरुवातीला. जाणल्यानंतर ते जार ओढू काढला, तेवढं औषध सोडलं फक्त. त्यानंतर मी चार्जर चालू केलं. काही गरज नाही. परत गरज नाही पडली. 1.5 महिन्यात विटावर आली. 1.5 महिन्यात आता तिचं 3.5 महिन्याची गाभण आहे. गाभण पण आहे. हा ह्या दोन्ही गाय तुम्ही ही गाय किती आणली म्हणली? ही 40ची. ही 40ची. आता ही गाय मंडळानंतर 85-90 हजार रुपये. ही गाय 70-1,000 रुपये आणली केवढ्याला? ती आणली 40 ला होती पण आता ती म्हणजे तुम्ही 40 आणि 23 ह्याच्यात 50 वाढले, ह्याच्यात 30 वाढले, ह्याच्यात 30 वाढले. हा किती वाढले सगळं? 40 आणि 30 70 आणि 30 झाले. किती झाली? मिरच्या जर किती रुपयात चालला? काय लय 5-6 हजाराचं. आमचं काही नाही. एक गाय गाभण राहत नव्हती, ती विकायची होती. तर मग त्याला म्हणलं किती दिवस? जवळजवळ ती 4-1 महिन्यापासून लागत होती. ती लागत किती 3-4 वेळा? हा ती वयस्कर झाली ती. 2,000 रुपयात घातले का तुम्ही? हा 2,000. 2 नाही जास्त गेले. हा जास्त गेले. जास्त गेले? हा त्याला प्रत्येक विटाला 1 शॉट द्यावा लागायचा. बर परत कुर्लं किती खर्च येतो एका वेळेस भरायला? एका वेळेस भरायला रिपीट काय होणारी गाय भरायला किती खर्च येतो? 200 रुपये लावायचे हा. आणि औषधं वगैरे? कुर्लन वगैरे म्हणजे असं 1,001 रुपये परत. 1,000 हा. एका वेळेस? हा. मी 3-4 वेगळे. हा. ए, मग महिन्याला 1,000 म्हणले मग तेवढे ते यालाच लागत आहे आपल्याला मिरच्या घ्यायला. त्याच्यात मिनरल मिक्सचर परत परत ते एक्स्ट्रा. रिलेटेड ते कोणी जरी त्या गाय नेली आणि ती जर खाटकाला विकली, 2-3 कस्टमरनी जरी विकली तरी पाप पहिल्यालाच लागणार. लक्षात हा, ज्याने दिली का बरं त्याला. माहिती का? कारण तुम्ही वैतागून विकली ना. जवळ दूध होती देत होती तेव्हा तुम्हाला ती चांगली होती. चांगली आहे, बरोबर. आणि दूध बंद केलं तुम्ही लगेच विकून टाकली. हा दूध चालू असताना विकली असती तुम्हाला पाप नसतं लागलं. हा बरोबर. फायद्यात वस्तू आहे तुमच्या, मग विका, तुम्हाला पाप नाही लागणार. तोट्यात आल्यावर कधीच विकू नका. गाय असू नाही तर वस्तू असू. ट्रॅक्टर आहे बिघडायला लागला मग विकी ते लोक. दुसऱ्याने गेल्यावर त्याला किती त्रास देऊ दे, तो चालवतो तुम्हाला. हेच पाप लागत आपल्याला. बरोबर. पाप पुण्य मानित नाही मी पण, परंतु आपण ज्याला कसं म्हणतो गुन्हा आहे एखादा, हा गुन्हा नाही का? गुन्हाचे बरोबर. फक्त तो गुन्हा कोणी नोंद करेल नाही. फक्त हा ह्या गुन्ह्याची जर नोंद झाली तर तो काय आहे, त्याला शिक्षा आहे. शिक्षा आहे, बरोबर. आणि जर सामान्य कायद्यात शिक्षा आहे तर प्रकृतीच्या कायद्यात नसेल का? मग असं मग प्रकृतीच्या कायद्यामध्ये जी शिक्षा आहे तिला पाप म्हणतो. मग असं नकळत पाप आपल्याकडून होतं शेतकऱ्याकडून. तुम्ही वरतून जा त्याचे अख्खे शेंडे शेंडे कडे दिसते हा, बघा. दिसते. शेंडे अख्खे आलेले कडदळून गेले. काय कारण आहे सांगा? पाण्यामध्ये क्षारच्या प्रमाणे म्हणजे तुमचं पाणी आहे पण विषारी झालं. हा. बरोबर आहे? नदीचं पाणी म्हणजे राहतं. ते नसलं ते बरं आहे, परवडलं. कमीत कमी दुष्काळ तरी दिसतो. हा. ते असून बदनामी. बरोबर आहे की नाही? म्हणजे पैसा आहे पण फिक्स डिपॉझिट मध्ये तो काहीच कामाचा नाही. ते म्हणजे 3 वर्षांनी या मग मोडता येईल. हा बरोबर. 3 वर्ष जगायचं कसं? तसं आमचं जे अन्न आहे जमिनीमध्ये, जे पाणी आहे, हे पाणी एक क्षारांबरोबर फिक्स होऊन गेलं. ते काही कामाचंच नाही राहिलं. ना प्यायच्या कामाचं, ना चाऱ्याच्या कामाचं, ना पिकाच्या कामाचं. जनावर चालतं, जनावर आजारी पडते. हा खरं आहे का खोटं आहे? बरोबर. तुमचं पाणी जर दुधात टाकलं हे आणि दूध जर गरम केलं तर फुटून जातं लगेच. हा मग गाईच्या पोटात का नाही फुटणार? मग ते खारं पाणी पाजलं का मग ते लगेच बुळखंडाला चालू होतं. खरं आहे की नाही? हा. म्हणजे तुम्हाला चालत नाही, पिकाला चालत नाही, मग गाईला कसं चालत? हे आम्ही शिकलं पाहिजे. नुसतं पाण्यामध्ये शुद्ध करून चालणार नाही. आता तुम्हाला जमीन शुद्ध करावं लागेल. जे निसर्गाने आम्हाला दिलं, माती दिली ते आम्ही नातं करतो, पाणी दिलं ते आम्ही मोशाळानं क्षारफळ करून टाकतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे निसर्गाने आम्हाला जे दिलं, समजा ही जनावरं दिली, त्या जनावरांना आम्ही मिनरल मिक्सचर चालतो. हा खरे खोटे? म्हणजे ज्यानी ज्यानी दूध वाढल, एखादा म्हणला का यावेळी दूध वाढतंय बरं का, हा खर्च लय कमी, पाराच गाडी तिथं 120च्या स्पीडने. हे खरे खोटे? बरोबर. भले 3 महिन्यामध्ये गाईचं पार साफ लागावं ना, विकून टाकू पण येऊ दे दूध खाली. दूध खाली. पण ते दूध कशाचं येऊ राहिलं? ते चरबीचं येऊ राहिलं, ते हाडांचं येऊ राहिलं. त्याचा अभ्यास आहे का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं जे जनावरांचं शेण आहे त्यांनी तुमची जमीन कशी व्हायला पाहिजे? सुपीक व्हायला पाहिजे.
अय पाय खाल चाटी तू संत्या चालला त्याला मी विचारायचं चालू आहे. हा तू पाय चाटी तू एवढी मी म्हणतो कोण माय पाय चाटी ते बुवा त्याचा पाय आजू होता त्याला चालता येत नाही तो चालायला लागला. काय करता मिल्क चार्जरनी हा ते मागचा पाय का हा. काय झालं होतं मागचा काय पाय तो मागचा? लहान गाडीनं कांदे उडवला होता. हो थँक्यू म्हणायला होता बघा जनावरला किती कळतं बा तो धन्यवाद द्यायला आला होता. त्याचा पाय असा डायरेक्ट फरफटत चालायचा आता तो चालायला लागला तो. समोरच्याला तृप्त करून जर तुम्ही तृप्त होत असाल तर परमार्थ नाही परमार्थ समोरच्याला तृप्त करून जर तुम्ही तृप्त होत असाल तर तो परमार्थ आहे आणि समोरच्याचं काही हो फक्त मी तृप्त झालो पाहिजे हा स्वार्थ. मग ते जनावर असो शेती असो पीक असो माणसं असो कोणी पण असो बरोबर आहे की नाही. बरोबर. मग आता आपण जनावरांना खाऊ घालायच्या बाबतीत म्हणजे हात आखडतो की नाही तेवढं फक्त बदला. चालेल. तुम्हाला वाटत नाही का तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही परत एक 100 टन ऊस काढावा कधी मग काही निघत होता का नाही पहिले निघत होता. 80-85 पर्यंत गेलते आता किती आहे ये ना ये ना. हा 25-30-35-40 अच्छा ही प्रगती आहे ना प्रगती आहे. अजून काय ते पाहिलं होतं, आता प्रगती आहे. आता प्रगती आहे बरोबर राईट प्रगतीची चांगली व्याख्या केली तुम्ही बरोबर आहे अशी व्याख्याच करत राहा का हो, बरोबर आहे की नाही म्हणजे बरोबर तुमचा जो 25 माणूस आहे ना तो बरोबर 45-50 दिसणार आहे आता तुमची प्रगती हीच ना का हो शॉर्टकट मधले 25 वर्ष गायब 25 वर्ष डायरेक्ट 50 वर्षात काका बरोबर आहे की नाही. बरोबर. आता तरुणांची परिस्थिती आहे की नाही तशी त्याचं कारण ते अन्न तुमचं बिघडलं माती बिघडली. आता नवीन आपलं जे दाणेदार प्रोडक्ट येणार आहे वैदिक शक्ती आणि वैदिक सम्राट त्याचा वापर करा. हो छोटे छोटे पॅक आहे वापरा चाऱ्याला वापरा ह्यांना वापरा याचं गोअमृत जमा करा शेती तुमची परत पिकल पहिल्यासारखी. केमिकलचं नाव घ्यायचं नाही आणि पाणी भरताना त्याच्यामध्ये अमृतजल वापरायचं. महिन्यातून 2 वेळेस अमृतजलचं पाणी सोडायचं. मला वाटतं 1 एकरचा एका वेळेचा खर्च त्याचा साधारणतः 300 रुपये सर्व परवडतं. सगळ्यात मेन गोष्ट हिऱ्याची कोणी घ्यायचे बोललं तरी त्याला ते ज्ञान कुठेही काही तुलना करू नका. तुम्ही विषाची ना अमृताची तुलना करायला कळतं का तुम्हाला मृत्यू आणि जन्माची तुलना होईल का नाही. तुम्ही मृत्यू विकत आणते 300 रुपयाला मी तुम्हाला जीवन देऊ राहिलो 300 रुपये. मिनरल मिक्सर काय आहे मृत्यू आहे. हा पूर्ण गावून साफ करून टाकली बघा आता आपल्या समोरच केली हा हा? पूर्णचा आणि वैरण ओम झाली. शांत उभे आहे. हा एकदम शांत हा? आहे. म्हणजे त्यांच्या डोक्यावर ताप नाही किंवा बघा हा. गणबन नाही भनबन नाही आरडा नाही, वरड नाही. बायका त्या सगळं काय चाललंय यो तरी घास आहे आणि आपलं हा. भुसाचं कोरडं भुस हा, हा. राहतं गव्हाचं ते. ती खात नव्हती ही पूर्ण खाऊन साफ टाकतात, आता साफ करते करतात. सगळं. म्हणजे काय झालं त्यांच्या तोंडाला चव आली हम्म. त्यांच्या पोटाला पचन आलं आणि भूक वाढली. पचन आलं ना पहिलं मग आता काय करा चारा पण बदला. हा. पहिली गोष्ट चारा खायच्या लायकीच राहिली नाही तो पचत नाही पोटात जाऊन मग ते काय खातील काय वाटतं तुम्हाला. बरोबर. जर एखादी गोष्ट खाली ती पचली नाही हा. तो माणूस एकदा खाईल 2दा खाईल तर किती पण दारुडे असू द्या त्याला जर उलटी व्हायला लागली सारखी डॉक्टरला म्हणला ना तू आता पेल्यावर मरशील बरं का हा. तू बंदच उद्यापासून खरं आहे का खोटं आहे बरोबर. असं आहे त्याला फक्त डास व्हायला पाहिजे त्याला ती अपचन व्हायला पाहिजे त्याची समजून बंद. तसं आहे जनावराचं किती पण अन्न असू द्या पचन जर नाही चाललं चांगलं तर ते जनावर खायचं कानाकानी करतं अनाकानी करतं जगाय करता खातं दुधा करता खात नाही ती. पूर्वी गायांनीच आपली शेती सांभाळली हा. आता परत गायाच तुमची शेती परत दुरुस्त करतील पण तुम्ही काय करा चाऱ्याला वैदिक करा त्याला RNPH टाका जमीन सॉइल चार्जर होता हा. बरोबर आहे ना रूट चार्जर न्यूट्री चार्जर आणि पेस्ट आणि हेल्थ चार्जर हे 4 पुढे 600 ग्रॅमचे 2-2.5 रुपये खर्च येतो तो मिक्स करायचं आणि सॉइल चार्जर वगैरे आणि तुमच्या त्या जमिनीमध्ये 10 गुंठ्यामध्ये टाकून द्यायचं 10 गुंठे चारा तुमचा 1 नंबर होणार. हा जो चारा तुम्ही समजा 10 गुंठ्यामध्ये तो 5 गुंठ्यात निघणार किती याला म्हणायचं वधिक चारा अशा प्रकारे करा. तुमच्या डेअरीतलं किती दूध डेअरीला जातं तुमच्या डेअरीतलं किती दूध तुमच्या घरातल्यांच्या डेअरीला जातं दूधच नसतं आपलं डेअरीला काहीच नाही सगळं डेअरीला. अरे या डेअरीला पण काय पाहिजे ना बरोबर. आणि आधी पहिलं कोणला
डेअरीला आणि मग डेअरीला. हे आम्हाला शिकवलं शेतकऱ्यांनी. पहिलं आम्ही सुकट दूध घरी ठेवत नव्हतं. जसं मिल्क चार्जर चालू केलं ते दुधाची घोडी वाढली, खायला पण चांगलं लागतं. ते दूध घरी ठेवायचं वाढून घेतलं म्हणजे सगळे खाते. आता पहिलं खात नव्हतं. श्रीमंत होण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या कंपन्या बदलून चालत नाही, मानसिकता बदला, अभ्यास करा आणि स्वतःच्या बुद्धीने निर्णय घ्या. राम सर म्हणतात म्हणून किंवा हे म्हणतात म्हणून तुमचे डोळे, तुमचे कान, तुमची बुद्धी काय सांगते तुम्हाला, बरोबर. तिला आजमवा आणि आजमवताना कमीत कमी 3 महिने वापरा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा. सागर किसन पटांगरे, राहणार कोकमठाण, कांचनवाडी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. साधारणतः गोठा तुम्ही किती वर्षापूर्वी गोठा भरपूर दिवस झाले, जवळ 8-1 वर्ष झाले. 8-1 वर्ष. हो. बरं. आणि म्हणजे तुम्ही स्वतः सुरू केला की वडिलांनी सुरू केला? नाही, आता आम्हीच सुरू केलं. वडलं होत्या पण अगोदर कमी होते का. तुम्ही एक व्यवसाय म्हणून सुरू केला. हा. तुमच्याबरोबर कोण कोण आहे इथं म्हणजे जे दूध व्यवसायामध्ये आहे? आता दूध व्यवसायवाली सगळ्याची टोटल. सगळे? हो हो. किती काय आता? माझ्याकडे लहान मोठ्या सगळ्या 9. 9. हा. 3 आणि 3 6 आणि 2 8. हा. आणि कालवड ना? कालवड पलीकडून. 8 दिवसाला कमीत कमी एक गाय तरी आजारी पडायची. म्हणजे आजार पण हा. मेन प्रॉब्लेम आहे. हा. आणि चारा खायचा ना, आता समजा चारा खाऊ राहिल्या, आता कोणती ना कोणती लक्ष ठेवावं लागायचं बघ. कधी कोणती गाय चारा खायची थांबल असं. हा, त्याचा भरोसा म्हणजे नव्हता. चारा खायची थांबली का ओळखून घ्यायचं आजारी पडली काहीतरी गडबड. आता तसं नाही. आता बिंदास टाकून द्यायचा, आराम करायचा त्यांच्या खात्या. पहिलं का म्हणजे ज्याच्याकडे गाय आहे ना, हा, त्यांनी लग्नाला जाणे नाही, कुठत नाही. त्यांनी कुठंच जाणे नाही. जरी गेला गार हिंडते आकाशी, जीवतीचा पिलापाशी. म्हणजे काय दूधवाला हिंडतो सगळ्या लग्नापाशी आणि जीवत्याचा गोठ्यापाशी. असंच आहे ना. म्हणजे हे चित्र बदललं मिल्क चार्जरनी का हो? थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्ही 5 महिने झाले चालू करून. 5 महिन्यामध्ये तुमचे काय काय प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले? एक गायचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ताजा. ही लागली. हा. हिचा म्हणजे विषय असा होता का पिशवी सापडत नाही डॉक्टरला. सापडत नव्हती. हा. पिशवी साफ करायला म्हणजे पिशवी ते म्हणे क्रॉस आहे, विकास होईल नाही तिचा आणि क्रॉस होईल. हा, क्रॉस झाली म्हणे, पिशवी सापडत नाही. आता ती काय विलाज काहीच नाही, फक्त मिल्क चार्जर केलं चालू, बाकी त्याच्यावर काहीच नाही केलं त्याला. मग मी अगोदर भरपूर ट्राय केले असतील ना तुम्ही काहीतरी त्यावेळेस केले ना. मग जवळजवळ तिला कुर लावून दे, 2-3 हजाराचे इंजेक्शन मार, गोळ्या, औषधं, आपलं मिनरल मिक्सचर, सगळे प्रयोग झाले. हा, सगळे ते नाहीच फरक पडला. मग शेवटी ज्यावेळेस मिल्क चार्जर केलं चालू, एक 15 ते 20 दिवसात ती लागून गेली. हिचं काय समस्या होती? हिची जाणल्यानंतर तिचा जार अटकला होता. जार अटकल्यानंतर ती जाणली तेव्हा नव्हतं मिल्क चार्जर. जार अटकला मी 15-1 दिवसांनी चालू केलं ते. पण त्याच्यानंतर आहे ना, डॉक्टर 2-3 वखत तिची पिशवी साफ करावं लागेल म्हणतो तो जाराची ती घाण बाहेर पडत. मी एकदाच साफ केली सुरुवातीला. जाणल्यानंतर ते जार ओढू काढला, तेवढं औषध सोडलं फक्त. त्याच्यानंतर मिल्क चार्जर चालू केलं. परत गरज नाही पडली. 1.5 महिन्यात विटावर आली. 1.5 महिन्यात आता तिचं 3.5 महिन्याची गाभण आहे. हा. आता ही गाय दूध किती देते? ही जवळजवळ 10 लिटर दूध देते आता. हो. ही 10 लिटर देते. बर. हा. आता ह्या दोन्ही गाय तुम्ही ही गाय किती आणली म्हणली? ही 40ची. ही 40ची. आता ही गाय मंडळानंतर 85-90 रुपये. ही गाय 70-1,000 रुपये आणली. केवढ्याला ती आणली? 40 होती. पण आता ती म्हणजे तुम्ही 40 आणि 23 याच्यात 50 वाढले, याच्यात 30 वाढले, याच्यात 30 वाढले. किती वाढले सगळं? 40 आणि 30 70 आणि 30 झाले. किती झाले? मिल्क चार्जर किती रुपयात चालला? काय लय 5-6 हजाराचं फक्त. हा. असं किती चाललं? तर मी पूर्ण चारलंच नाही. 50 ग्रॅम एका गायला म्हणजे दिवसातून दिवसभरात 50 ग्रॅम. जास्त नाही. तेच म्हणणं जास्त होती. मग तब्येत लय भारी होती. एवढी भारी झाली ठेवायची कुठे जाते जाणार आहे ना, प्रत्येक नजर लागेल त्याला. का हो काका? पण आता ती सुरुवाती मग आता त्याचं लक्ष झाला पण चालू केलं. आणि लक्ष्मी जर एकदम जोरात आली ते आपल्याला धडकवती. हळूहळू आली पाहिजे. तुमच्या भागामध्ये आता समजा तुम्ही बाकीचे पण आले इथं, तुम्ही वापरता? कोण वापरते?
तुमचे किती झाले वापरून? 4 झाले. याची 4 4 महिने 4 महिने म्हणजे 4 बादल्या झाल्या. 4 झाले. तुमच्या तिसरी चालू आहे. ओके, म्हणजे यांचं पण वापरत तुम्ही. हा. मग तुमचं स्वतःचं काय अनुभव? म्हणजे चांगला अनुभव आहे. म्हणजे आता त्याच्या पहिलं कसं होतं महान अनुभव आहे का साधारण अनुभव आहे का? म्हणजे पहिला अनुभव चांगला असा आहे का चाराच खात नव्हते, म्हणजे थोडी कमी उष्टळ पडायची, जास्त नुकसान व्हायचं चाऱ्याची. आणि एक गाय भेटवर येत नव्हत्या. बर. आता दुधाची क्वालिटी वाढली, गाय भेटव यायला लागल्या आणि म्हणजे चारा खायला लागल्या मुळात म्हणजे. बर 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 बर. एक तुमच्या गाया चारा खायला लागल्या, मग चारा का बरं खात नव्हते? काय पहिलं चाराच उचले जात नव्हते एवढा पाहिला. तुमचं? आमचं काही नाही, एक गाय बनून राहत नव्हती, ती विकायची होती. तर मग त्याला म्हणलं किती दिवस? जवळजवळ ती 4-1 महिन्यापासून लागत होती ती लागत. किती वेळा? 3-4 वेळा. हा, ती वयस्कर झाली ती. 2000 रुपये यात घातले बा तुम्ही? हा 2000. 2 ने जास्त गेले. हा? जास्त गेले. जास्त गेले? हा. त्याला प्रत्येक विटाला 1 शॉट द्यावा लागायचा. बर. परत कुर्लं किती खर्च येतो एका वेळेस भरायला? एका वेळेस भरायला रिपीट काय होणारी गाय भरायला किती खर्च येतो? 200 रुपये लावायचे हा. आणि औषधं वगैरे? कुर्लन वगैरे म्हणजे असं 1001 रुपये परत. 1000 रुपये एका वेळेस? हा. मी 3-4 वेगळे. हा. ए, मग महिन्याला 1000 म्हणले, मग तेवढे ते यालाच लागत आहे आपल्याला मिरच्या घ्यायला. त्याच्यात मिनरल मिक्सचर परत परत ते extra. VM रिलेटेड ते नाही कंटिन्यू नाही, मला एक सांगा, आपला महिन्याचा मिरच्याचा खर्च किती आहे? जर 100 ग्रॅम दिलं तर महिन्याचा 900 रुपये. 900 रुपये. बरोबर. तुम्ही 450 करता, हा भाग वेगळा. हा. बरोबर की नाही? आता जर 900 रुपये तुम्ही दिले, पूर्ण कमीत कमी 900 रुपये, तर तुमचं त्याच्यामध्ये गाय माझ्यावर वेळेवर येईल, मस्टॅटिस होणार नाही, काही प्रॉब्लेम रोग राहिला येणार नाही प्रॉब्लेम. त्याच्यानंतर तुमचं बाळ चांगलं राहील, हा. दूध आटणार नाही, चारा व्यवस्थित खाईल, पचन चांगलं होईल, म्हणजे कितीतरी फायदे. म्हणजे तीच गाय तुम्ही म्हणताय ना, त्या गायला आहे ना एक 4-8 दिवस झाले का मस्टर्डीचा असं प्रॉब्लेम व्हायचा, म्हणजे बरं. असं थिनग्या हा मारायचे हा नॉर्मल. बरोबर. ते 4-2 दिवसातून 8 दिवसातून ते मला टुपा सोडावाच लागायचं, पण ते बरं. टुपा सोडायची आता गरजच नाही पडत ते. म्हणजे मला सांगा, तुमचं जे हे होतं म्हणजे प्रॉब्लेम होते सगळे, प्रॉब्लेम होता. त्या प्रॉब्लेममुळे तुमची गाय जर विकायला काढली असती, केवढी विकली असती तुम्ही? ती काय 15-20 हजार विकली असती खाटी म्हणून. आणि आता त्याची किंमत काय आहे? आता गाभण आहे त्या. आता काय किंमत आहे? आता लगेच जाईल मी मागू राहिलो द्या मला, तेवढं सांग. आता ती 35-40 हजारला गाभण 3-4 महिने. बरोबर आहे ना? म्हणजे 15ची गाय 40ला म्हणजे हा. 25,000 वाढले ना. आणि ते पण खाटीकच घेऊन किती गेला. महिन्यात? 4 महिन्यात. 4 महिने बरोबर. ते पण खाटकाला द्यावं लागले. नाही जाऊ दे, आम्हाला पाप काय सोडले का? आम्ही काय म्हणतो, दृष्टी आड हा. सृष्टी आड का? आपण तर खाटी नाही ना. खाटकाला विकलं काय आणि खाटी काय एकच आहे का? त्या टायमाला मिल्क चार्जर नसतं चालू केलं, ती खाटकाला द्यावं लागलं. पैसे असा विषय. आणि उदाहरण मला काय म्हणायचं आहे बघा, आपण काय म्हणतो, समोरचा येऊन काय करू राहिला आम्हाला माहिती नाही, पण फक्त आपण हे विसरलो म्हणजे प्रकृती विसरते का? का? बरोबर. मला सांगा, एका वडिलांनी आपल्या पोरांना प्रॉपर्टी द्यायची, मग कारभार द्यायचा, 4 पोरं होते. पोरांना सांगितलं ह्या काड्या हातामध्ये, कशाच्या? काडीच पिटीच्या, आणि अशा ठिकाणी जाऊन मोडायच्या का तिला कोणीच पाहत नाही. ते पोरं हुशार, आत्ताच्या काळातले पोरं आहे सगळे. 3 जण आले बरोबर मोडून काड्या. हा. एक तास आला, काडी तरीच घेऊन आला, बाकी ते मोडून आले. मग त्याने विचार तुकडं मोडले, तो म्हणजे मी आपल्या खालच्या अंधाऱ्या खोलीत गेलो तुम्ही. तुकडं गेलं रे, मी त्या झाडामध्ये गेलो होतो आमराईमध्ये, तिला कोणीच नाही मिळत पाहायला. तुकडं गेला होता रे, तो म्हणजे मी पाण्यामध्ये गेलो खाली आणि पाण्यात जाऊन मोडली म्हणून. डोकेबाज पोरं. हा. ती चौथ्याला विचारलं, काय रे तू काय नाही मोडली रे? तो म्हणे मी जिथं जाईल ना तिथं मी स्वतः पाहत होतो ना म्हणे, मग कसं काय मोडू म्हणे? बरोबर. मी अशीच ठिकाणच नाही या जगामध्ये का तिथं मी पाहत नाही. म्हणजे कोणीतरी पाहिला आहे. बरोबर. आलं लक्षामध्ये. म्हणजे मला सांगायचं हे उदाहरण याच्याकरता आहे का, कोणी जरी त्या गायी नेली आणि ती जर खाटकाला विकली, 2-3 कस्टमरनी जरी विकली, तरी पाप पहिल्यालाच लागणार. लक्षात. हा, ज्याने दिलं का बरं त्याला. माहिती का? कारण तुम्ही वैतागून विकली ना. जवळ दूध होती देत होती तेव्हा तुम्हाला ती चांगली होती, चांगली आहे. बरोबर. आणि दूध बंद केलं तुम्ही लगेच विकून टाकली. हा, दूध चालू असताना विकली असती तुम्हाला पाप नसतं लागलं. हा. बरोबर. फायद्यात वस्तू आहे तुमच्या, मग विका, तुम्हाला पाप नाही लागणार. तोट्यात आल्यावर कधीच विकू नका. गाय असू नाही तर वस्तू असो, ट्रॅक्टर आहे बिघडायला लागला मग विकी ते लोक. दुसऱ्याने गेल्यावर त्याला किती त्रास देऊ दे, तो चालवतो तुम्हाला. हेच पाप लागत आपल्याला. बरोबर. पाप पुण्य मानित नाही मी पण, परंतु आपण ज्याला कसं म्हणतो गुन्हा आहे एखादा, हा गुन्हा नाही का? गुन्हा आहे. बरोबर. फक्त तो गुन्हा कोणी नोंद करेल नाही फक्त. हा. ह्या गुन्ह्याची जर नोंद झाली
तर तो काय आहे? त्याला शिक्षा आहे. शिक्षा आहे बरोबर. आणि जर सामान्य कायद्यात शिक्षा आहे तर प्रकृतीच्या कायद्यात नसेल का? मग असं मग प्रकृतीच्या कायद्यामध्ये जी शिक्षा आहे तिला पाप म्हणतो. मग असं नकळत पाप आपल्याकडून होतं शेतकऱ्याकडून. तुमच्या भागामध्ये पाणी आहे का नाही? भरपूर पाणी. तरी तुम्ही उपाशी का बरं? सुकलेले चेहरे तुमचे का बरं? खरं सांग, बोल नका आज, खरं खरं बोलू आपण. पाणी नसतं तो भाग सगळा दुष्काळी म्हणते लोक. त्यांच्याकडे कारण आहे पाणीच नाही, काय करायचं आहे की नाही? मग तुमच्याकडे पाणी असून तुम्ही उपाशी कशी? बोला. येत ना मग आपलं रासायनिक खत. हा ते उलट चांगले रासायनिक खत नाही येतं मग. काय चांगले चांगले नाही. तुमच्याकडे तुम्ही पिकं का नाही करतील? तुम्ही शेतमाल का नाही पिकून मोठी होती? सगळे पडीक राहणं दिसते माझ्या सगळे. काय भानगडी? पाणी असून नदीला तर पाणी लागत तेवढं. हो पटील हो बोला. काय हसवायला झाली का? पाणी खारं आहे साहेब. मग बघा ना तुम्ही, मला सांगा बघा, आता या गाईला 100 ग्रॅम चालायला पाहिजे की नाही? किती चारते आहे? तुमचा मन मोकळा हात मोकळा का नाही? कारण थोडंसं काटकसर करायची गरज पडते ना. सुरुवात नाही, सुरुवात 200 करायला पाहिजे. तुम्ही चारा जरी केला तर तुमचा चारा काय होतो? जळवतो. मका जरी गेली आणि पाणी भरलं तर काय होती? जळती. हे खरं आहे का खोटं? खरं. मी तर आजच आलो पहिल्यांदा, मला कसं काय माहिती? खारं पाणी आहे साहेब. कारण मी रस्त्याने येताना पाहत आलो. तुमच्या पिकाचे शेंडे लगेच जळून जाते. म्हणजे आता ही जी मका काय होईल? गिन्नी गवत आहे ना, तुम्ही वरतून जा त्याचे अख्खे शेंडे दिसते बघा. शेंडे अख्खे हवेले कडदळून गेले. काय कारण आहे सांगा? पाण्यामध्ये म्हणजे तुमचं पाणी आहे पण विषारी झालं. बरोबर आहे? नदीचं पाणी म्हणजे ते नसलं ते बरं आहे, परवडलं. कमीत कमी दुष्काळ तरी दिसतो. ते असून बदनामी. बरोबर आहे की नाही? म्हणजे पैसा आहे पण फिक्स डिपॉझिट मध्ये तो काहीच कामाचा नाही. ते म्हणजे 3 वर्षांनी या मग मोडता येईल. 3 वर्ष जगायचं कसं? तसं आमचं जे अन्न आहे जमिनीमध्ये, जे पाणी आहे, हे पाणी एक क्षारांबरोबर फिक्स होऊन गेलं. ते काही कामाचंच नाही राहिलं. ना प्यायच्या कामाचं, ना चाऱ्याच्या कामाचं, ना पिकाच्या कामाचं. जनावर चालतं, जनावर आजारी पडते. खरे आहे का खोटे? बरोबर. तुमचं पाणी जर दुधात टाकलं हे, दूध जर गरम केलं तर फुटून जातं. हा मग गाईच्या पोटात का नाही फुटणार? मग ते खारं पाणी पाजलं का मग ते लगेच भोळखंडाला चालू आहे. खरं आहे की नाही? म्हणजे तुम्हाला चालत नाही, पिकाला चालत नाही, मग गाईला कसं चालत? हे आम्ही शिकलं पाहिजे. नुसतं पाण्यामध्ये शुद्ध करून चालणार नाही. आता तुम्हाला जमीन शुद्ध करावं लागेल. आता मी ज्यावेळेस खाली उतरतो शिर्डीला, तर आपल्या ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे त्या पट्ट्यामध्ये सगळ्या तळेगाव असेल, ते तुमचं पुढे ते सरी रांजणगाव आहे, अजून ते इकडे शिर्डीच्या पासून वाकडी बिकडी ते गाव आहे, श्रीरामपूर आहे. त्या अख्ख्या पट्ट्यामध्ये शेततळे लोकांची. शेततळे दिसते नुसते प्रत्येक वावरागडी शेततळे. आणि अख्खे शेततळे पांढरे फटक पडलेले. कशाने? क्षार. हीच परिस्थिती तिकडं. कुठं? आमचा एक शेतकरी बघा तिकडं मालेगावला, त्यांनी 20 मिनिटाच्या पाण्यामध्ये डाळिंब पिकवले. 20 मिनिटं अख्ख्या टँकरचं पाणी लावल्यापासून म्हणजे धरल्यापासून बाग ते हार्वेस्टिंग पर्यंत 7 महिने 20 मिनिटं पाणी. 3 दिवसाला 20 मिनिटं पाणी. किती? 3 दिवसाला 20 मिनिटं. आणि डाळिंब पिकवले त्यांनी. विचार करा, असे डाळिंब. अख्खा परिसर पाहिला व्हिडिओमधून, अख्खे वाळलेले शेततळे आणि त्याच्यामध्ये पांढरं पडलेलं क्षार. मला सांगा, जर पाणी व्यवस्थित वापरलं असतं तर क्षार झाले असते का? नाही. पाण्यात क्षार कोणी देवाण दिले का? नाही. मग कोणी दिले ते? आपले रासायनिक खत. बरोबर आहे. तरी पण आपली हौस जाते का? हौस कांदे खाते. आता पहिले आज्याच्या काळात ते पाणी चांगलं होतं एरिनला. होतं का नाही? कसं पाणी होतं तुमच्या काळात? आमची वेर यांच्या काळात चांगलं होतं. बिघडवलं कोणी? काय दिलं पोरांच्या हातात? नवीन येतं ते. तुम्ही काय दिलं पोरांच्या हातात सांगा मला. तुम्ही नापीक झालेली माती आणि पूर्णपणे शारपट झालेलं पाणी. बरोबर आहे की नाही? बघा, परमेश्वर आणि लोक काय म्हणता, काय राव आम्ही लई शेती केली असे पण आमच्याकडे पाणीच नाही. पाणी दिलं ही अवस्था आहे. बरोबर. तुमचा हा जो व्हिडिओ आहे हा ह्या सगळ्या लोकांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणार आहे. का बरं माहिती का माणसाचं समस्या ही आहे का त्याला त्याचे स्रोत. मला सांगायचं काय आहे की जे निसर्गाने आम्हाला दिलं, माती दिली ती आम्ही नापीक करतो, पाणी दिलं ते आम्ही मोशाळांना क्षारपड करून टाकतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे निसर्गाने आम्हाला जे दिलं, समजा ही जनावरं दिली, त्या जनावरांना आम्ही मिनरल मिक्सचर चारितो. खरे खोटे? म्हणजे ज्यांनी दूध वाढल, एखादा म्हणला का याने दूध वाढतंय बरं का,
हा खर्च लय कमी, पाराच गाडी तिथं 120च्या स्पीडने. हे खरंय खोटे? बरोबर. भले 3 महिन्यामध्ये गाईचं पार 6 लाख ना विकून टाकू, पण येऊ दे दूध खाली. दूध खाली. पण ते दूध कशाचं येऊ राहिलं, ते चरबीचं येऊ राहिलं, ते हाडांचं येऊ राहिलं, त्याचा अभ्यास आहे का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं जे जनावरांचं शेण आहे त्यांनी तुमची जमीन कशी व्हायला पाहिजे, सुपीक व्हायला पाहिजे. काय पाय काल चाटी तो? त्याला मी चर्चा चालू आहे. हा तो पाय चाटी तो मी म्हणतो कोण माय पाय चाटी ते भाऊ? त्याचा पाय आजू होता, त्याला चालता येत नाही, तो चालायला लागला. काय करता मिल्क चार्जरनी? हा ते मागचा पाय का? काय झालं होतं मागचा काय पाय? तो लहान गाडीनं कांदे उडवला होता. हो थँक्यू म्हणायला होता. बघा जनावरला किती कळतं बा. तो धन्यवाद द्यायला आला होता. त्याचा पाय असा डायरेक्ट फरफटत चालायचा, आता तो चालायला लागला. तो तुम्ही 4 महिन्यापासून वापरता, काय फरक वाटला शेणामध्ये? शेणामध्ये आता ये बाई इकडं गाय बिय धुतो ना, इथलं शेण वाहून जातं. ये बाई गिन्नी गवत एवढं पाहते कसं झालं टाकाटाकी. आणि ये बाई पपईला जातं. हा यायला लागलं काहीतरी, हा काहीतरी यायला लागलं. एवढ्या वेळ आहे पपईला. कसला तरी बा गिलक्याचं वेळ आहे. पहा तो सुधारलाय हा बा. म्हणजे तुमचे नीट ऑब्झर्वेशन करा. तुम्ही इकून हे म्हणता ना, हा इकून या झाड बघा लिंबाचं कसं डेव्हलप झालं. इकडं आलंय. तिकून तिचे पाला बघा किती विके कमजोर. त्याला जातं ना पाणी, ते सगळं पाणी एवढ्या म्हणजे लागतं. थोडक्यात तुम्हाला त्याचे इफेक्ट जाणवत आहे हा मिल्क चार्जरचे. हा म्हणजे एकंदरीत तुमचं जे आर्थिक नुकसान वाचलंय. तुम्ही जर 100 ग्रॅम चारला असतं तर आणखीन रिझल्ट चांगले पाहिजे. तर तुमच्या गाया साधारणतः किती 10 ते 20 लिटरच्या आहेत ना, हा 100 ग्रॅम तरी चाललं पाहिजे दिवसाला. म्हणतो कमीत कमी प्रमाण 100 ग्रॅम, दिवसाला. हा बरोबर. कमीत कमी 10 लिटरच्या खाली. 10 लिटरच्या वर जर गेलं तर दिवसाला कमीत कमी 150 ग्रॅम. 150 ग्रॅम. आणि जर 20 लिटरच्या पुढे गेलं दिवसाला 200 ग्रॅम. तुम्ही जर हे प्रमाण ठेवलं तर तुम्हाला चांगल्यापैकी रिझल्ट येईल. हा तुम्ही आताच मी हिशोब सांगितला काय, तर तुम्ही महिन्याला साधारणतः आतापर्यंत समजा 1 लाख रुपये तुम्ही काय गेले वाचवले. वाचवले म्हणण्यापेक्षा तयार केले, नवीन तयार झाले. आणि तुमच्या गाया वाचल्या, त्या गायीचं 1 वर्ष वाया गेलं, ते 1 लाख रुपये गेले ना तुमचे. गेले. मग ते 1 लाख रुपये जर एखादी असते तर वाचतील ना आता. बरोबर. गाया यांची विकायची वाचली, बरोबर की नाही? म्हणजे तुम्ही सर्वांनी एक गणित लक्षात घ्या बरं का. तुम्ही काय म्हटले का बाबा आपण अंदाज घेतो, बरोबर की नाही? ज्याने आपलं बेनिफिट होतं आणि त्यांनी जर तब्येत सुधारत असेल, बघा गाय चांगली सशक्त होऊन जर आपल्या घरात पैसे येत असतील तर तो प्रसाद आहे. गाय अशक्त होऊन तुमच्या घरात पैसे येत असेल तर ती अवदास आहे, लक्षात ठेवा. बरोबर. समोरच्याला तृप्त करून जर तुम्ही तृप्त होत असाल तर परमार्थ नाही, परमार्थ आहे. समोरच्याला तृप्त करून जर तुम्ही तृप्त होत असाल तर तो परमार्थ आहे. आणि समोरच्याचं काही हो, फक्त मी तृप्त झालो पाहिजे हा स्वार्थ. मग ते जनावर असो, शेती असो, पीक असो, माणसं असो, कोणी पण असो, बरोबर आहे की नाही? बरोबर. मग आता आपण जनावरांना खाऊ घालायच्या बाबतीत म्हणजे हात आखडतो की नाही, तेवढं फक्त बदला. चालेल. तुम्हाला वाटत नाही का तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही परत 100 टन ऊस काढावा? मग? कधी काही निघत होता का नाही? पहिले निघत होता. 80-85 पर्यंत गेलते. आता किती आहे? ये ना हा अच्छा, ही प्रगती आहे ना. आता प्रगती आहे, बरोबर. राईट. प्रगतीची चांगली व्याख्या केली तुम्ही, बरोबर आहे. अशी व्याख्याच करत राहा का, बरोबर आहे की नाही? म्हणजे बरोबर तुमचा जो 25ला माणूस आहे ना तो बरोबर 45-50 दिसणार आहे. आता तुमची प्रगती हीच ना का हो. शॉर्टकट मधले 25 वर्ष गायब, 25 वर्ष डायरेक्ट 50 वर्षात. काका बरोबर आहे की नाही? बरोबर. आता तरुणांची परिस्थिती आहे की नाही तशी? त्याचं कारण ते अन्न तुमचं बिघडलं, माती बिघडली. तुम्ही आता गाया ज्याप्रमाणे सुधारवल्या, तुम्हाला सगळ्यांना आशा वाटते का दूध व्यवसाय आपला चांगला होईल? वाटते. मी म्हणते म्हणून नाही तुम्ही म्हणते म्हणून आम्ही अनुभव घेतला म्हणून आम्ही. तुमच्या कोपरगाव तालुक्यामध्ये दूध व्यवसाय चांगला आहे, ऊस शेती चांगली आहे, बरोबर आहे ना? पण ऊस शेतीला ॲव्हरेज नाही राहिला म्हणून शेती गप बसली. कांद्याने लोक वांदे झाले कांद्याची, आणि दूध व्यवसाय. पण 3च गोष्टी तुमच्याकडे. चौथं काय? रवंद्याला टमाटे बिमाटे व्हायचे पहिले, आता ते बी थंड झाले. थंड झाले की नाही ते? थंड कशाने झाले? केमिकलने झाले, बरोबर आहे ना? बाजारभावाचा काही संबंध नाही. मी म्हणतो मरतुकड्या वावरा सुद्धा आहे ना, जर चांगलं जर म्हणजे चांगलं पीक आलं ना
तर कमीत कमी म्हणतो खर्च निघून 1-1 रुपया तरी राहतो. म्हणजे 1 रुपया खर्च करतो, 1 रुपया तरी शिल्लक. मला सांगा 1 रुपयाला जर 1 रुपया मिळाला किती महिन्यात? 6 महिन्यामध्ये कुठल्या बँकेत मिळतो? कुठं दामदुपटी योजना कुठे? आणि आपण गॅरंटी देतो 3 रुपयाची कमीत कमी मिल्क चार्जरला सुद्धा आणि शेतीला सुद्धा. आता नवीन आपलं जे दाणेदार प्रोडक्ट येणार आहे वैदिक शक्ती आणि वैदिक सम्राट, त्याचा वापर करा. हो, छोटे छोटे पॅक आहे, वापरा. चाऱ्याला वापरा, ह्यांना वापरा. याचं गोअमृत जमा करा. शेती तुमची परत पिकल पहिल्यासारखी. केमिकलचं नाव घ्यायचं नाही आणि पाणी भरताना त्याच्यामध्ये अमृतजल वापरायचं. महिन्यातून 2 वेळेस अमृतजलचं पाणी सोडायचं. मला वाटतं 1 एकरचा एका वेळेचा खर्च त्याचा साधारणतः 300 रुपये. सर्व परवडतं. सगळ्यात मेन गोष्ट एरियाची कोणी घ्यायचे बोललं तरी त्याला ते ज्ञान कुठेही काही तुलना करू नका. तुम्ही विषाची ना अमृताची तुलना करायला कळतं का तुम्हाला? मृत्यू आणि जन्माची तुलना होईल का? नाही. तुम्ही मृत्यू विकत आणता 300 रुपयाला, मी तुम्हाला जीवन देऊ राहिलो 300 रुपये. मिनरल मिक्सर काय आहे? मृत्यू आहे. तुम्हाला माहिती का स्वामी विवेकानंद काय म्हणतात? कमजोरी म्हणजे मृत्यू आहे. कमजोरी म्हणजे काय आहे? मृत्यू आहे. आणि सामर्थ्य म्हणजे काय? जीवन आहे. मग आम्ही कशाचा पुरस्कार केला पाहिजे? सामर्थ्याचा. रामदास स्वामींनी सुद्धा हनुमानाची स्थापना प्रत्येक गावामध्ये का केली? रामदास स्वामींनी सुरुवात केली ना, प्रत्येक गावामध्ये हनुमानाचं मंदिर पाहिजे, बलोपासनेसाठी केली. आम्ही शिकलो ना 3री-4थीला इतिहासामध्ये संतांची कामगिरी. झाला होता का इतिहास? इथं सरांबरोबर गेलं पेपरामध्ये. संतांची कामगिरी 2 नंबरचा झाला होता का? याच्यामध्ये काय होतं? संत रामदास स्वामींनी काय कामगिरी केली? एकनाथांनी शांती शिकवली आहे की नाही? अध्यात्म शिकवलं तुकाराम महाराजांनी, शिकवलं की नाही? जे गोर गरीब आहे त्यांची सेवा करा आहे की नाही? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव. म्हणजे आता जनावर गांजले ना एवढे सगळीकडे, नाही गांजले का? रंजले नाही का सगळे? ते तुम्ही आज काय केले? त्याच्यामध्ये देव पाहिला आहे की नाही? त्यांची तुम्ही काय केली? सेवा केली. तुमच्या घरामध्ये लक्ष्मी अवतरायला आली की नाही? ते सुखी झाले तरच आपण सुखी. संतांची कामगिरी अशी वाया जात नाही. मग रामदास स्वामींनी बलोपासना करायला सांगितली. स्वामी विवेकानंद सुद्धा तेच म्हटले, शक्तीची उपासना करा, कमजोरीची नाही. आणि सगळीकडे आज कमजोरीची उपासना चालू आहे. नाही, दूध आलं पाहिजे फक्त, गाय कशी पीक आलं पाहिजे फक्त. ते वावर तिकडे ढोऱ्यात का जाईना? आपला जुना शब्द नाही का, ढोऱ्यात का जाईना आहे का नाही? म्हणजे इथपर्यंत आमची मानसिकता काय झाली आहे? बिघडली. म्हणजे विलाज आपल्या मानसिकतेचं करण्याची गरज आहे, शेतीवर नाही. शेती नाही बिघडली, माणसं बिघडली. तुम्ही कोपरगाव तालुका बरोबर आहे, हा जो पट्टा आहे, या पट्ट्याने जवळ तुमच्या जवळ नदी गेली आहे, पाणी क्षारपट झालंय, ते परत रिपेअर होईल आणि ती मातीच करू शकते. बाकी दुसरी मशिनरी नाही करू शकत. मातीच रिपेअर करू शकते. पूर्वी किती पण रासायनिक खतं ओतले तरी ही माती जिरून घ्यायची, तेव्हा ताकद होती, तेव्हा माती जिवंत होती. हॅलो, आता मेली, आता मेली ती माती मेली म्हणून ती तसंच पाणी खाली येतं. तुम्ही माती जिवंत करा. तुम्ही या समजा तुम्ही सर्वांनी सर्व की 10-12 एकरमध्ये तुमची शेती आहे, त्या 10-12 एकरमध्ये प्युअर वैदिक वापरायचं. तुम्हाला मी गॅरंटी देतो पुढच्या वर्षी तुमच्या विहिरीला शुद्ध पाणी येईल. कसं पाणी येईल? फक्त खोल नाही खाण्याची विहीर. साधारणतः 4-5 पासून ठेवायची, नदीच्या खाली नाही गेली पाहिजे विहीर. नाही दुसरी का ना शेजारी उदाहरण का म्हणतो मी, नदीचं पाणी त्यात नाही उतरून द्यायचं. तुम्ही या बफरमध्ये, मी तर म्हणतो उतरलं तरी प्रॉब्लेम नाही येणार, तुमचं पाणी बदलून जाईल. फक्त या 12 एकरमध्ये काय करायचं? वैदिक वापरायचं. पिकं जर डबल येतील, डोक्याला ताप नाही. तसं तुमचा व्यवसाय झाला आज. पूर्ण गावून साफ करून टाकली बघा, आता आपल्या समोरच केली. पूर्ण वैरण आणि शांत उभे, एकदम शांत. म्हणजे त्यांच्या डोक्याला ताप नाही किंवा बघा गणबन नाही, भनबन नाही, ऐकायचं सगळं काय चाललंय. यो तरी घास आहे आणि आपलं भुसाचं कोरडं भुस राहतं ते खात नव्हती, पूर्ण आता साफ करते सगळं. म्हणजे काय झालं? त्यांच्या तोंडाला चव आली, त्यांच्या पोटाला पचन आलं आणि भूक वाढली. पचन आलं ना पहिलं. मग आता काय करा? चारा पण बदला. पहिली गोष्ट, चारा खायच्या लायकीच राहिली नाही, तो पचत नाही पोटात जाऊन, ते काय खातील? काय वाटतं तुम्हाला? बरोबर. जर एखादी गोष्ट खाली ती पचली नाही, तो माणूस एकदा खाईल, 2दा खाईल,
कारण किती पण दारुडे असू द्या, त्याला जर उलटी व्हायला लागली सारखी, डॉक्टरला म्हणला ना तू आता पेल्यावर मरशील बरं का, तू बंदच उद्यापासून. खरं आहे का खोटं आहे? असं आहे. त्याला डास व्हायला पाहिजे, त्याला ती अपचन व्हायला पाहिजे, त्याची समजून बंद. तसं आहे जनावराचं, किती पण अन्न असू द्या, पचन जर नाही चाललं चांगलं तर ते जनावर खायचं कानाकानी करतं. अनाकानी करतं जगाय करता खातं, दुधा करता खात नाही ती. बरोबर. त्याला सोन्याचा घास भरावा तरी त्याला पचत नसले काय करते, त्याला ते खातच नाही. सोन्या घरीच ठेवा. बरोबर आहे की नाही? असं येते. म्हणून तुम्हाला मी काय म्हणलं, ज्याचं आरोग्य चांगलं नाही, ज्याच्या अंगात सारखा आजार आहे, त्याला तुम्ही त्या स्त्रीला तुम्ही किती मोठा दागिना आणा, 10 तोळ्याचा आणा, ती काय म्हणती, ए भाऊ मला बरं वाटत नाही, तुझ्या दागिना लाव तिकडे काढी. बरोबर. खरं आहे खोटं आहे? मग ह्या गाईचा दागिना पहिलं काय? आरोग्य. आरोग्यम धन संपदा. तुम्ही पहिलं आरोग्य आणा, मातीला आणा पहिलं. बा पूर्वी गायांनीच आपली शेती सांभाळली, आता परत गायाच तुमची शेती परत दुरुस्त करतील. पण तुम्ही काय करा, चाऱ्याला वैदिक करा, त्याला RNPH टाका, जमीन सॉइल चार्जर होता, बरोबर आहे ना, रूट चार्जर, न्यूट्री चार्जर आणि पेस्टिन आणि हेल्थ चार्जर, हे 4 पुढे 600 ग्रॅमचे 2-2.5 रुपये खर्च येतो. तो मिक्स करायचं आणि सॉइल चार्जर वगैरे, आणि तुमच्या त्या जमिनीमध्ये 10 गुंठ्यामध्ये टाकून द्यायचं. 10 गुंठे चारा तुमचा 1 नंबर होणार. हां, जो चारा तुम्ही समजा 10 गुंठ्यामध्ये, तो 5 गुंठ्यात निघणार. किती? याला म्हणायचं वधिक चारा. अशा प्रकारे करा. तुमच्या दुधामध्ये काय फरक पडला? दूध वाढलं भाऊ बऱ्यापैकी. आणि किती वाढलं? म्हणजे ज्या 6-7 देतात त्या 2-2.5 लिटर 9 म्हणजे 9-9.5 लिटर. बापरे, 2 लिटर वाढलं. तुम्ही किती ग्रॅम देताय? आम्ही काय ते एक चमचा तेवढं. बरोबर आहे ना. आता एकच टाइम देता दिवसातून, मग योग्य चाललंय तुमचं. बरं आहे, ठीक आहे, एवढं तरी बरं आहे. 1 चमचा सकाळी 1 चमचा संध्याकाळी जरी करत असाल तुम्ही, तरी मी म्हणतो योग्य आहे, राईट. परंतु कंटिन्यू वापरलं, लगेच रिझल्ट आला का तुम्हाला? वापरल्यावर 15 दिवसाच्या आत 15 दम काढला ना, आणि तुम्ही 8 दिवसात बंद केला असं नाही, मग नसतं रिझल्ट आला. काय करत तुम्हाला वाटलं नाही का असं? 15 दिवसात शेणात बदल होतो, गायत चमकत्या लगेच, बिगर धुता चमकत्या. टाळ्या वाजवल्या टाळ्यांसाठी. हा बरं, मग दवाखाना करून राहत नव्हती. हा पुढे दवाखाना केला होता तुम्ही तिला, सारखं शेण पातळ पडायचं सारखं. बरं, मग ते तर आता या औषध चाललं ती लोकांना थांबून गेली. एकदम ओके. घट्ट आगायची परत तिचं ते म्हणजे घट्ट आगायचं, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. दुसरी गोष्ट म्हणजे पचन चांगलं झालं. पचन चांगलं झालं, ते पचनच बिघडायचं, त्याच्यामुळे ते काय व्हायचं 4-8 दिवसात मस्टडीचा हो. प्रॉब्लेम. हे बघा, मला सांगा तुम्ही, मेन गोष्ट काय माहिती का, तुमचं जर पचन, पोट जर तुमचं चांगलं चाललं नाही, तुमचं जर पोट जर चांगलं नसेल, तुमचे बाकीचे आजार सगळे व्हायचे तुम्हाला हळूहळू बरोबर. एक आजार. आता हे सगळीकडे व्हायरल इन्फेक्शन जे आहे ना, प्रत्येक गोठे होऊन गेलं, पण आमच्या तिघाकडे कोणाकडेच नाही. गोचिड, ताप, काय बात करता? लंपी, आमच्या तिघाकडे काहीच नाही. हे चालू झाल्यापासून डॉक्टर असं सलाईन इंजेक्शन काही नाही डॉक्टर रुसले नाही का? नाही रुसले नाही का? तुम्ही दुसरा डॉक्टर बोललो का? नाही, 4 नाही. दिवस 8 दिवस लय डॉक्टर हा, सारखं. प्रतिबान काय भरवायला येणार. काळजी नाही वाटली डॉक्टर कसं वेळ पुढे ना थांबावं ते लिहा बादल्या ठेवायला चालू केलं, त्यांचा धंदा चालू आयडिया माहिती राहिले बा. त्यांचा धंदा चालूच राहील ना. चांगले त्यांचंही कल्याण व्हायला पाहिजे. म्हणजे एकंदरीत तुमच्या गोठ्यावर शांती आली, एकदम शांतता मस्त एकदम. त्याच्यानंतर गाया पण मस्त रवंत करतात. पहिल्या रवंत आणि कशा करायच्या? पहिलं कसं व्हायचं माहितीये का, आता संध्याकाळी कंटिन्यू चक्कर मारायला लावायचं, कोणती गाय रवंत करीत नाही, काय मिल्क शांत चार्जर, कोणती पडली बा? हा कोणती चारा काय थांबली, कंटिन्यू लक्ष ठेवावं लागायचं. नाही तर मग गेलाच 2-4 झाला, 10-12 झाला. म्हणजे काही गोचिड ताप नाही, ते फिक्सच राहायचं ते सर्व. उशिरा पाहिलं तर मग मोठा फटका ना. हा. मग त्याच्यामुळे टपकन मग डॉक्टरला फोन गेला. आता पहिलं कसं हा. होतं, गाय जरी जनली हा. तर दुसऱ्या दिवशी सलाईन इंजेक्शन हे कंटिन्यू, गोचिड तापात जाणार म्हणजे मला जाणार. विश्वास बसतो हे कुठे गेले ते न वापरणार. मला सांगा, तुम्ही आता यांची गोठी पाहिली, तुम्हीच गाय घेऊन देत त्यांना, हे भारी काम आहे. पण डेअरी आली तिथे घ्यायला द्यायला. आणि याच्या आहे ना, मला याच्या सांगा, तुमच्या डेअरीतलं किती दूध डेअरीला जातं? तुमच्या डेअरीतलं किती दूध तुमच्या घरातल्या डेअरीला जातं? दूधच नसतं आपलं. ढिरीला काहीच नाही, सगळं ढिरीला. अरे या ढिरीला पण काय पाहिजे ना. बरोबर. आधी आणि पहिलं कोणला? ढिरीला, आणि मग ढिरीला. हे आम्हाला शिकवलं शेतकऱ्यांनी. पहिलं ना, पहिलं आम्ही सुगट दूध घरी ठेवत नव्हतं. जसं मिल्क चार्जर चालू केलं, ते दुधाची घोडी वाढली, खायला पण चांगलं लागतं. ते दूध घरी ठेवायचं वाढवून घेतलं पाहिजे, सगळे खाते आता.
पहिले खात नव्हतं कोणी. मला सांगा, पहिलं पैसे महत्वाचे का आरोग्य महत्वाचं? आरोग्य तुमचं सुद्धा शिरसाला मत तो पगडी 50. त्याचे आहे ना पगड्याच गोळ्याचं काम करतो चालू आहे मग. बर्ग सर हा याच्या वेळेला जो लाख रुपयात 2 गाय मिळाले मस्टडी मध्ये. पुढे कमावली पुढे कमावली काय आता गेले ते ते पण 2 लाख पुढे कमावली अशी. डॉक्टर होते घरगुती त्यामुळे डॉक्टर लोक हा. आज उद्या होईल क्लिअर. आणि त्यावेळेस संपर्क नव्हता काही मिल्क चार्जर त्या टायमाला नव्हतं काही. हे माहिती असं नव्हतं. होईल मिल्क चार्जरना फरक तुम्हाला पडतो. कधी माहिती झालं? चालू केलं मी चालू केलं. मी तुमचे हे किती पाहिलं झाले? व्हिडिओ. इंस्टाग्रामला व्हिडिओ पाहून 5-1 महिने झाले. तुम्ही 5 महिने कावर वाट पाहिली? मी त्याला म्हणलं चालू नाही कर. वाट पाहिजे थोडी. नाही आता गोटा सुरू झाला. त्यांना आहे ना ते खर्च ज्यादा वाटत होता त्याच्यामुळे याला थोडे अनुभव. तुम्हाला काय वाटतं तुमच्या यांच्या गायांचं 2-2 लिटर दूध वाढलं, तुम्हीच गाया घेऊन जा, त्यांची तब्येती सुधारल्या, मग ही प्रॉफिट तुम्हाला दिसत नाही का? माग कसं वाटतं तुम्हाला? करायचं ना त्याला. नाही तोंडापुरतं म्हणणं हा, नव्हतं. असं जे फार खरं असेल ते विचारा आम्हाला. त्याला 2दा मी सांगितलं चालू कर. स्वतः घ्यायला त्याला नाही 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 सांगितलं. चालू करा म्हणून नाही, मला हे हिशोब क्लिअर करून सांगा का फायद्याचा आणि तोट्याचा धंदा कशाला म्हणता? तुम्ही डेअरीवाले एवढ्या लोकांचं तुम्ही दूध गोळा करताय, तुम्हाला तर माहिती असलं पाहिजे ना सरळ. तर फायद्याचा धंदा आणि तोट्याचा धंदा कोण? मला सांगायचं काय तुम्हाला, दूध व्यावसायिकांना गायडन्स करायचं तुमचं काम आहे. का बरं? त्यांना दिशा द्यायचं काम आहे तुमचं, बरोबर की नाही? नुसतं कमजोर गाय घेऊन द्यायचं काम नाही. नाही कमजोर डेव्हलप करते उदाहरण दिलं मी तुम्हाला. 23 ला 50 राहिले त्यापेक्षा काय डेव्हलप आहे. मिल चालेल नसतं मग मग ती गेल्या आधी नाही खात्यात ते. त्यांना बघा शेवटी एवढे खड्डे गायला खाल्ल्यावर शेवटचा खड्डा स्वतःला खाण्याची पाहिजे. खरे खोटे. बरोबर आहे. म्हणजे मला सांगायचं काय गंमत की याच्यामध्ये की तुम्हाला असं लक्षात आलं त्यांचं का हे प्रॉफिट मध्ये येते, तर मग खरोखर त्या प्रॉफिटचा प्रचार आणि प्रसार जर केला, तुमच्या दुधाची तुमच्या टोटल स्वतःचं जे काही जे आहे गोठ्याचं जे काही क्वालिटी आहे किंवा तुमच्या डेअरीची क्वालिटी आहे दुधाची ती पण वाढेल ना. तुमचं नाव लौकिक नाही वाढणार का हो पाटील? तुमचा काय विचार आहे? यांचा गोठा खरंच बदललाय का? बदललं डेअरीवाल्यांचं काय मत आहे? यांचं दूध गोठा यांचं दूध बदललं. थोडं वाढलं, क्वालिटी सुधारली. क्वालिटी सुधारली. तिघापेक्षा टॉप मध्ये काय आपलं आमची एवढ्या मध्ये तिघाची टॉप मध्ये क्वालिटी. आमच्या डेअरीवर 1, 2, नाही 3 नाही हा ते ना 1, 2, 3 1, 2, 3 बर तो एक क्वालिटी विचार तरी सांगू शकतो आपण. एकदम स्थिर क्वालिटी आली. एखादा कोण अलीकडे पलीकडे होतो बर 4, 5, 4, 4, 8, 7, 8, मग मुहूर्त कायचं पाहतो तुम्ही एवढे दिवस? चालू करायचं. चालू करायचं पण असं चालू करायचं त्यांना वापरल्याशिवाय अंदाज येणार नाही. तसं नाही. मला काय माहिती का, अंदाज आला ना. तुम्हाला तरी विश्वास बसतो का हो? खरंच यांना हे रिझल्ट मिल्क चार्जेस आले बुवा मला अनुभव आहे. 100%. मग आता 100% सांगितलं आम्ही. आज नेमकी कशा करताल तुम्ही? त्यांनी बरोबर रोजच रोजच सांगायचं. सांगायचे. आम्ही फक्त तुम्हाला सांगतो, डेअरी आणि गाय धंदे ही आमची दोस्ती याच्यावर वेगळी आहे. चर्चा केली का तुम्ही कधी? चर्चा कंटिन्यू सांगत असतो. अनालिसिस अभ्यास बरं, केला का? अनालिसिस मी राहतो सोबत. छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या घरात? शेवटच्या शेजारच्या घरात. पावरून ठेवायचे ते. ते संभाजी महाराज येते. नाव आहे संभाजी. संभाजी महाराज नाव आहे का? नाव आहे संभाजी. नाव आहे संभाजी. चांगले चांगले. डॉक्टरांनी आजार बरे होता इथपर्यंत बरोबर आहे, पण आजार बरा झाला समजा ह्या गाईचा आजार बरा केला तर गाईला काय फायदा? समजा तुम्ही आजार बरा केला 5,000 रुपये खर्च केले, म्हणजे मला माहिती नाही, मी अंदाजे म्हणतोय, तुम्हाला माहिती असेल, पण 5,000 रुपये त्या गाईला खर्च केला, तिच्या आरोग्याला काय फायदा? आता समजा तिला जर 5,000 मिरच्या चारलं तुम्ही, पूर्ण हॉटेल फायदा द्या का गाईला? ते 5,000 हिलाच खर्च केले ना, ती फक्त तेवढा तात्पुरता तिला फरक पडला, पण तिचं पुढचं काय म्हणजे केमिकलवर हा. डॉक्टरचा, बरोबर. आणि आता मिरच्या चालू केलं तर सगळं कंटिन्यू झालं ना, मग कंपल्सरी मला तिला काय म्हणायचंय की नेमकी ह्या मानसिकतेतून शेतकरी केव्हा बाहेर येणार की आपण गाईचं आरोग्यावर लक्ष दिलं पाहिजे, दूध नाही, बरोबर दूध आपोआप येणार आहे, आरोग्य चांगलं असतं दूध ऑटोमॅटिक येणार. बरोबर आहे. ह्याच्यावर कोणाचा विश्वास? उलट लोक म्हणते दूध वाढलं का, मग तब्येत कशी काय तिची? त्यांना असं वाटतं मिल्क चार्जर मध्ये पण स्टेरॉइड आहे काय, नाही. स्टेरॉइड नाही, वाटतं, नाही स्टेरॉइड. तरी काय सुरू होतं, पचन सुधार होतं, बरोबर आहे की नाही? मग तुम्ही चालू जर केलं तुमच्या गोठ्यामध्ये पण सुधारणा होईल. मानसिकता बदलण्याची गरज लक्षात ठेवा. श्रीमंत होण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या कंपन्या बदलून चालत नाही, मानसिकता बदला, अभ्यास करा आणि स्वतःच्या बुद्धीने निर्णय घ्या. रामसर म्हणतात म्हणून किंवा हे म्हणतात म्हणून तुमचे डोळे, तुमचे कान, तुमची बुद्धी काय सांगते तुम्हाला, बरोबर. तिला आजमव, आणि आजमवताना कमीत कमी 3 महिने वापरा. असं नाही का मग सुरू केलंय आणि ते फुल चार्जने वापरा.
3 महिन्यानंतर बिल आम्हाला आणून द्या, रिझल्ट नाही भेटला पैसे घेऊन जा. बरोबर. सगळे सर्व डेअरीवाले चालू करतील आणि 3 महिन्यानंतर एक कार्यक्रम ठेवू आपण तुमचा डेअरी. आता कसं बोलले मर्दासारखं. यस, टाळावाजांसाठी याचीसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिन गोड व्हावा. तुमचा सावळाचा शेवटचा दिन गोड व्हावा. आणि इथं नाही थांबायचं इथं नाही. तुमच्या सर्वांचा एक ग्रुप बनवायचा आणि ह्या रोडला एक लस्सीचं, पनीरचं आणि याचं दुकान टाकायचं, वैदिकच्या दुधाचं. बरोबर. तुम्हाला अजून कल्पना नाही आहे बरं का संभाजी पाटील, जर एसीटीवरीचं दूध तुम्ही जर चाऱ्यासहित जर तयार केलं तर सगळ्यात 1 नंबरचा फायदा. गायींच्या तब्येत विषय तर तुम्हाला माहीत झाला. हो. त्याचे दूध आहे, ते दूध डायरेक्ट औषध बनतं. तुमची स्किन आहे ना, आता तुमची स्किन आता फोटो काढून ठेवा आत्ताचा, आणि तुम्ही मिल्क चार्जरचं आणि ते वैदिक चाऱ्याचं दूध चालू करा. मग तुमचा फोटो काढा. तुमचं आयुष्य 5 वर्ष मागे जाणार. तुम्ही तरुण होणार 5 वर्षांनी. हो बरोबर. हे आमचे पोरं रेग्युलर ते चालू आहे त्यांना ऑफिसमध्ये सगळीकडे व्हायरल इन्फेक्शन चालू आहे नाशिकमध्ये. आमच्या ऑफिसमध्ये नाही. तुम्ही जर मगाशी म्हणले ना सगळीकडे व्हायरल इन्फेक्शन आमच्या गोठ्यात नाही, तसं आमच्या ऑफिसमध्ये नाही. लक्षामध्ये. दुसरी गोष्ट, जे हाडामध्ये कमजोर आहे, मणक्यात कमजोर आहे, आता असे किती जण आहे आज? आता माझ्याच मानक्यात बरं का सर आहे ना. हाडाची संख्या कोरोनाच्या काळात 3 महिन्यामध्ये रिपेअर माणूस 80-83 वर्षाचे वडील माझे 6 महिन्यामध्ये कणखरच दणकट झाले. डायरेक्ट दणकट झाले. ते स्वतः म्हणतात माझं शरीर भरलं, मला बरं वाटतंय, मला आता परत जगावं असं वाटतंय, अजून एक विनिंग होईल असं वाटतंय. म्हणजे ते स्वतःला थकल्यासारखं वाटत होतं, शरीर भरून निघालं. मला तेच सांगायचं आहे, तर तुम्ही जर 80 वर्षाच्या माणसाला भेटतोय तर जर तुम्हाला रिझल्ट भेटणार का? मला सांगा, तुमची शक्ती वाढल्यावर तुम्हीच काम करा ना शेतामध्ये आणखीन जोर लावून. ह्या पोरांची बुद्धी वाढते. म्हणजे पहिली स्किन, पचनक्रिया, हाडं, त्याच्यामुळे बुद्धी आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढते. सगळ्यात महत्त्वाचं रोगप्रतिकार. हो, हे दूध म्हणजे तुम्ही जर आता शेजारी कोपरगाव आहे, जे सुशिक्षित लोक आहेत त्यांच्या सोसायटी आहे, तुम्ही जाऊन 100 रुपयांनी तुम्ही विकू शकता. बरोबर. 100 रुपयांनी विकू शकता, एवढी ताकद त्याच्यामध्ये. तुम्हाला श्रीराम किती लांब आहे? श्रीरामपूरमध्ये एक गोठा आहे, 20 गाय आहे त्यांच्याकडे. सर यार सांना सांगा, तो माणूस 1.5 वर्षापासून वापरतोय. किती? 1.5 वर्षापासून. गोणीच आतापर्यंत 25 गोणे झाले. 450 किलो कशाला म्हणतात. आणि म्हणजे हे सगळं वापरून त्यांनी सांगितलं आहे की माहिती का सर, म्हणे सगळ्यात मेन म्हणजे माझ्या गाया चमकायला लागल्या, गोठ्यात डॉक्टर बंद झाला, मास्टरीज बंद झाला, आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे माझ्याकडे रांग लागती. म्हणजे दुधाला काय लागती? श्रीरामपूरच्या त्या टोकापासून ह्या टोकावर माणसं दूध न्यायला येतं. दूध खाण्यातच बदल होतो. पनीर न्यायला येतं म्हणे. माझ्यासारखं पनीर नाही म्हणे, कोणाचं चॅलेंज आहे म्हणे माझं. त्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे त्यांना? म्हणा आता फक्त काय करा, वैदिक दूध हे चालू करा. म्हणलं वैदिक चारा चालू करा. तुम्ही करा. दूध सुधारलं, क्वालिटी सुधारली, गायांच्या किमती वाढल्या, चारा व्यवस्थित खाता, शांत झाल्या गाय. बघ मस्त रवंत करते मनाने. थोडक्यात काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना? सगळ्यांनी वापरलं पाहिजे मिल्क चार्जर. कारण गोठे जर टिकवायचे असतील आणि जर एकदम मन मोकळ्याने धंदा करायचा असेल तर मिल्क चार्जर वापरलं पाहिजे. गेल्या 2-3 वर्षामध्ये लोकांना दूध धंदा नको झाला होता. मीच वैतागलो होतो ज्यावेळेस तुमची ते युट्यूबला पाहिली मुलाखत. शेती करावा, 2 टाइम पोरं सर्व्हिसला पाठवून द्यावा. शेती करूनच वैतागून काढली ना. इथं पण वैतागले म्हणजे आगीतून उठून फुपाट्यात आणि फुपाट्यातून उठून परत आगी. सारखंच पण नुसते वरपळाच. काहीच नाही ना. वरपळच्या कशामुळं? केमिकलमुळं. केमिकलची आग आहे हे कळत नाही लोकांना. काय वाटतं तुम्हाला? तेवढे तुम्ही चाराला केमिकल बंद करा, जनावरांना केमिकल बंद करा, त्याला पर्याय म्हणून वैदिक वापरा. तुमचे जीवन बदलून जाईल, सगळं आयुष्य बदलून जाईल. आणि स्वतः घरी दूध खा. आधी डेअरीला दूध वाढून घेतलं बरं का संभाजी पाटील, आधी डेअरीला मग डेअरीला. हे पाठ करा आता इथून पुढं. हा मंत्र आहे आपला. संभाजी पाटलांची मागे लागले तुम्ही. मग तेच ना. एक सांगू का तुम्हाला? एक सांगतो, असं म्हणता का फांद्यांना धरण्यापेक्षा खोड झाला माणसं. बरोबर. जे खोड आहे तुमच्याकडे हे हल्लं ना तर सगळं गाव आलं तुमचं परिसर हल्लं का नाही. आणि त्यांचा आदर्श पाहून बाकी डेअरीवाले सुधारतील. माझा उद्देश काय आहे? तुम्ही जे दूध पिकवता ते खाणाऱ्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिले पाहिजे. बरोबर. आणि तुमच्या घरच्या गायांनी तुम्हाला समाधान दिलं पाहिजे. तुमचं रिपीट वाढलं, दुधाची क्वालिटी वाढली, तुमचं नाव वाढलं. आणि नुसतं दूध डेअरी करू नका, भविष्य त्या दुधाचं प्रोसेसिंग करा. बरोबर. आणि तुम्ही ग्रुप स्थापन करा. अहो हायवे तुम्हाला शेजारी, हायवे स्टॉल मानून बसले. लोकांना जर कळलं नाही तर चांगलं लागत आहे
अहो बघा टाइम नाही लागायचं. हा चांगल्या गोष्टी प्रचार करावा लागत, सोन्याचा प्रचार नाही करावा लागत. करून बघा तुम्ही, हा प्रसिद्ध होऊन जाईल लसी. हा एकच धंदा आहे की त्या माणसाला जिवंत ठेवला कोरोनाच्या काळामध्ये खरं आहे की पण नाही? सगळं सिस्टम बंद झाला मग तुम्ही त्या सिस्टमला जिवंत ठेवा. आता मग त्या तुमची system- जबाबदारी, तुमची जबाबदारी आहे का या धंद्याला नाही, या धंद्याला तुम्ही सेवा बनवा. काय बनवा? सेवा. सेवा. मी संपलो चाल, माझी गाय नाही संपली पाहिजे. बरोबर. हे जर सूत्र लक्षात ठेवलं ना तुम्हाला, ती बघा लक्ष्मी आहे ती जरी असली काही लोकांच्या दृष्टीने ना शेवटी जीव येतो. तो माणसात माणूस बसवलेले कोरोनाच्या हा काळामध्ये. तुम्ही सगळं खाऊ जर्शी तुम्ही पण झाली, हा काय नका नाव ठेवू. नाही ना आता ते त्याला काय दूधच हो. येतं सगळीकडे चालू. आता मला सांगा, सगळा भाजीपाला काय आहे? हायब्रिड. दूध काय आहे? हायब्रिड. पाणी सुद्धा काय आहे? हायब्रिडच राहतं. कृत्रिम पाऊस पाडीचा म्हणजे पाणी काय झालं? हायब्रिड झालं. पडलं का नाही? बर, मग हे जे जसं तुम्ही पाहिलं सगळं अन्नधान्य सगळं दूध तुमचं जर हायब्रिड आहे, तुम्ही कसं काय ओरिजिनल गावठी राहिली? नाही पण थापा मारता. पन्नासच्या आता अटॅक यायला इकडे हायब्रिड राहिले. गावठी राहिलेच नाही ना, हायब्रिड नाही. म्हणून मला परत आपली माणसं देशी करायची. आणि मिल्क चार्जर ह्या गायला काय करतो? देशी करतो. तुम्ही अनुभव घेतला ना? ती मारित होती, आणल्यानंतर मारायची धडाधड. मारेलच ना मग ती. मारित होतो जर डायरेक्ट. अत्याचार चालू आहे मग ती काय करेल दुसरं? तुमचं नाव आणि नंबर सांगा सर. माझं हां 9405 40 15 76. सागर किसन पटांगरे, राहणार कोकण कांचनवाडी. प्रगतशील शेतकरी सागर किसन पटांगळे यांनी गेल्या 5 महिन्यापासून आपल्या कंपनीचे मिल्क चार्जर चालू केल्यापासून गोठा व्यवस्थित डेव्हलप करून व्यवस्थित क्वालिटीमध्ये उत्पादन करून व्यवस्थित गाय सेट केला आहे. माझ्या सर्वांना एकच विनंती आहे की सर्वांनी मिल्क चार्जर चालू करून आपले गोठे सुरक्षित ठेवून दूध धंदा सुरक्षित ठेवा आणि लक्ष्मी सांभाळा आपली. आणि आपली लक्ष्मी सांभाळा. तुम्ही ज्या गाय आणून दिल्या त्यांना तुम्हाला विश्वास वाटला होता का सुधारतील? नाही पाहिलं का किती दिवस? म्हणजे ही गाय तसे मिल्क चार्जर आधीपासून त्याचं नॉलेज दूध धंद्यात व्यवस्थित होतं. म्हणून तुम्ही डिलिंग केली वा. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो थोडा अभ्यास करणार माणूस आहे. म्हणजे जगवी. मिल्क चार्जर पेक्षा परत ही गाय त्याच्यापेक्षा आधी घेतलेली मिल्क चार्जरच्या आधी हा. पण ती गाय त्याने डेव्हलप केली असं हा, म्हणजे हा. पहिल्यापासून. शेतीचा बदल करा. शेतीचा तुम्ही जर हे वापरलं ना सगळं, तुम्ही दूध व्यवसायाबद्दल केलं. आम्ही मिल्क चार्जर कशा करता लॉन्च केलं? शेणासाठी लॉन्च केलं होतं. कशासाठी? शेणासाठी. आम्ही दुधासाठी लॉन्च नव्हतं केलं. शेणाचं रिझल्ट शेण चांगलं यावं म्हणून, कारण आम्हाला शेण पाहिजे ना शेतीला. शेतीला वैदिक पद्धती. मग ते शेण तर आलंच, पण वरून दूध फ्री मध्ये मिळालं. डॉक्टर आपोआप बंद झाले. म्हणजे आम्ही देवाका मागितलं एक, आणि देवाने एवढं सगळं दिलं. त्याचे फायदे 4 झाले. बरोबर आहे की नाही? असं सर्वांनी 100 ग्रॅम किमान दिवसाला द्या. किमान हा. गाईचा नियम असा आहे 10 लिटरच्या खालमध्ये 100 ग्रॅम, 10 ते 15 लिटर 150 ग्रॅम, 15 ते 20 लिटर 200 ग्रॅम, आणि 20 लिटरच्या पुढे गेले तर 250 ग्रॅम. तुम्हाला माहिती का मिल्क चार्जर हे असं औषध आहे, तो काही प्रॉब्लेम होऊ द्या, प्रमाण वाढवा. मिनरल मिक्सचर पेक्षा मिल्क चार्जर मध्ये पॉवर जास्त आहे. तुलनाच करू नका त्याच्याबरोबर. हा. मी मगाशीच म्हटलं मी. जन्म मृत्यूची तुलना करू नका. हा, होऊ शकत नाही ना. हे जीवन आहे आणि तो साक्षात मृत्यू आहे. पण त्यांनी कमजोरी येते. तुमच्या गेल्या मागच्या 4-5 काळामध्ये 4-5 वर्षाच्या काळामध्ये कंपनीने पूर्ण माणसं गुठरून टाकली होती. मिनरल मिक्सचर प्रत्येकात आता इथं सांगायचं प्रत्येकाकडे 5-10 किलोच्या बॅग याच्या आधी पडलेल्या काय अगोदरच. डॉक्टर यायचे समजा डॉक्टर आले म्हणजे चिठ्ठी लिहून दिली म्हणजे आणावंच लागायचं. हा. हे आणा, हे वापरा, गाय ते वापरा. गागोर नाही येणं मस्टर्ड गाय नाही लागणं डॉक्टर शेवटी शेतकरी काय बावचळून गेला असतो, त्याला ती भीती दिसते. डॉक्टरची पर्याय सगळं नसतो ना त्याला. गोंधळून जातो तो. बरोबर आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो मरता की न करता, पण मरता येण्याची परिस्थिती येऊन द्यायची नाही. गायच आपल्या असं ठेवायचं का मरच्या वेळेला आलीच नाही पाहिजे, ती आलीच नाही पाहिजे वेळ. म्हणून स्वामी विवेकानंदांनी जे शिकवलं का स्ट्रेंथ हे जीवन आहे आणि कमजोरी हा मृत्यू आहे. तर ती कमजोरी येऊनच देऊ नका गोठ्यामध्ये, तुमच्या शेतामध्ये, तुमच्या शरीरामध्ये. तुमच्यापर्यंत मृत्यू पोहोचणार नाही. अशा प्रकारे आज शेतीचा मृत्यू झालाय, आज दूध व्यवसायाचा मृत्यू होऊ राहिला. तुम्ही या निमित्ताने वाचू शकता. तुम्ही वाचवा, वैदिक चारा करा, मिल्क चार्जर वापरा आणि तुमच्या शेतीला एससीटी वैदिक वापरा. तुमच्या शेतीमध्ये तुम्ही 1 रुपया जर खर्च केला ना, 3 रुपयाची गॅरंटी आम्ही देतो. फक्त पूर्ण पिकाचं शेड्यूल वापरा. मग तो मका असो, ज्वारी असो, कांदा असो, तुमचं गिरणी गवत असो किंवा ऊस असो. त्यामुळे सर्वांनी करा. आमचं पाणी ना सर ते मार्च एप्रिल पर्यंत नदीचं गोड राहतं. तिथून पुढे आमचं ते गोड मानते त्याला कारखानदारी नदीचं पाणी सोडलेलं आहे तुम्हाला. कारखानदारीने सगळे ड्रेनेज त्याच्या 2-3 तुम्हाला सांगू का, तुम्हाला अंगचं पाणी मिळालं, तुम्हाला कारखान्याची पाण्याची काय गरज नाही. नदीला जातं ते पाणी. तुम्ही तुमचं अंगचं पाणी तयार करायची गॅरंटी देतो तुम्हाला मी. तुमचं क्षेत्र बागायती करा आणि आपलं जे आहे शेतीचं क्षेत्र म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगतो का, हा लिंब
हा लिंब खाली कमीत कमी ना 20 ते 30,000 लिटर पाणी साठवून ठेवतो. बरोबर आहे. तुम्ही आंब्याचं झाड लावलं तर आंब्याचं झाड साधारणतः 20 ते 30 लिटर. आता ते बघा तुम्ही माग लिंबा झाड ते मोठं, त्याच्या खाली कमी कमी 30 ते 40,000 लिटर पाणी असतं त्याच्या मुळांमध्ये. वडाचं झाड जवळजवळ 1 कोटी लिटर पर्यंत पाणी साठवून ठेवतं. बरोबर आहे. आता मला सांगायचं काय आहे, हे झाड जसं टिकून ठेवतं तसं हे झाड पण पाणी धरून ठेवतं. कुठलं? आपले पिकं, मका बिका ज्वारी. परंतु आपलं झालं काय, आपली जमीन नापीक केल्यामुळं त्यालाच पाण्याची गरज पडते. कळलं का? पूर्वी आपली जमीन पाणी धरून ठेवायची, आता धरती का? मग ते तिलाच शिकवायचे आपल्याला. सर्वांनी करा. पुढच्या वेळेस आल्यावर सगळ्यांचे चेहरे असे राम सर म्हणलं का असे पळत आले पाहिजे, असे कावरे बावरे होऊन नाही आले पाहिजे. ओके. चला राजे, तुमच्या हाती सत्ता आता सगळी. धन्यवाद.